बिग बॉस आयुष्यात कधी बघितलं नाही. बिग बॉसला फक्त शिव्या दिल्यात मी आणि डायरेक्ट अशा शोमध्ये पोहोचलो जो चॅलेंजिंग आहे फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी. कारण आई माझी खूप मोठी बिग बॉसची फॅन आहे आणि ती बोलली की एकदा फक्त मला तुला बिग बॉसला बघायचं आहे. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, बिग बॉस मराठीचा हा 6वा सीझन सुरू आहे आणि या आठवड्याला तब्बल 2 स्पर्धक घरातून बाहेर गेलेत. खरं तर सर्वांसाठीच, आम्हा सर्वांसाठी ते शॉकिंग होतं आणि यातला पहिला स्पर्धक माझ्यासोबत आहे तो म्हणजे करण सोनावणे. करण, खूप खूप स्वागत आहे मुंबई तरुण भारतमध्ये. आणि सर्वात आधी कसा आहेस? खूप छान आहे. विचित्र गोष्टी बघायला भेटतात आता. फोन वगैरे असं हातात पकडून कसं तरी वाटतंय, बट खूप बरं वाटतंय. बरं, बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर कसं स्वागत झालंय आणि काय रिॲक्शन्स होत्या? स्पेशली कुटुंबियांच्या काय रिॲक्शन्स होत्या? सो असं काही स्पेशल स्वागत झालं नाही. माझे घरचे रत्नागिरीला होते. मी घरी पोचलो, मी चावी घेतली, मी आज झोपलो. दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांना अचानक शॉक दिला. जे माझा एपिसोड बघवते भाऊच्या धक्क्याचा आणि तो संपला आणि मी डायरेक्ट समोर आलो आणि ते फुल शॉकमध्ये गेला. आई रडायला लागली. खूप छान क्यूट रिॲक्शन होतं. त्यांच्याशी अजून प्रॉपरली मला संवाद साधायचा आहे बिकॉज त्यांना क्लॅरिटी नाही की मी का आलोय बाहेर. जसं सगळ्यांना धक्का बसलाय पूर्ण महाराष्ट्राला, तसं त्यांना पण बसलेला आहे. सो त्या गोष्टी व्यक्त करायच्या आहेत. माझ्या मित्रांना मी काल भेटलो, त्यांना पण शॉक दिला. सो रिॲक्शन खूप छान आहेत ते. पण तेच आहे, त्यांना सगळ्यांना क्लॅरिटी द्यायची आहे की बिग बॉस जो तुम्हाला दिसतो तसा नसतो. एक वेगळा बिग बॉस आज चालू असतो जो तुमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, तर तो हळूहळू तुम्हाला मी पोचवेन. बरं, बिग बॉस तू ऑलरेडी कॉन्टेंट क्रिएटर म्हणून भरपूर फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जेव्हा बिग बॉससाठी विचारणा झाली होती तेव्हा काय एक गेम प्लॅन, एक काय स्ट्रॅटेजी घेऊन तू घरात गेला होतास आणि कुठपर्यंत आपण पोहोचू असं वाटलं होतं? सगळ्यांचा विश्वास, म्हणजे सगळ्यांचा विश्वास एकच होता की मी शेवटपर्यंत जाईल. माझा पण विश्वास त्याच्यानंतर त्या लोकांमुळे, माझे जे फॅन्स आहेत, फोकस्ड मंडळ आहेत, त्यांनी एवढा विश्वास तो माझ्या अंगात टाकला की अरे हा पोचेलच, त्यांना असं वाटत होतं. आणि त्याच विश्वासावर मी तिकडे गेलेलो. नो स्ट्रॅटेजी, नो प्लॅन. बिग बॉस आयुष्यात कधी बघितलं नाही. बिग बॉसला फक्त शिव्या दिल्यात मी आणि डायरेक्ट अशा शोमध्ये पोहोचलो जो चॅलेंजिंग आहे फक्त आणि फक्त माझ्या आईसाठी. कारण आई माझी खूप मोठी बिग बॉसची फॅन आहे आणि ती बोलली की एकदा फक्त मला तुला बिग बॉसला बघायचं आहे. सो माझं असं होतं की तिचे किंवा पप्पांचे एवढी स्वप्न मी पूर्ण करतो, हे पण एक करतो. आणि ते केल्यानंतर मला असं वाटतंय आता की मी आधी का नाही केलं हे. एवढा ब्युटिफुल शो आहे ना, एवढी मजा आली ना त्या शोमध्ये. जे काय झालं ते, मी दिसलो नाही दिसलो ही नंतरची गोष्ट आहे, बट एवढा ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता ना की तो मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रीयांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे. बरं, बिग बॉसच्या घरामध्ये ना वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक आलेले असतात आणि त्यांच्यासोबत स्वतःला जुळवून घेणं एक टास्क होतं, सोपं होतं. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि कोणासोबत जुळवून घेणं फार कठीण गेलं घरात? घरात घुसल्यानंतर पहिल्या दिवशीच मला जाणवलं की सगळे मला ओळखतायत. सोनावणे वहिनीच्या माझी जी भूमिका आहे त्याच्यात. पण काही काही लोक मला ओळखत नव्हते, तर मला काही प्रॉब्लेम नव्हता त्या गोष्टीचा. कारण मला असं वाटतं की तिथे आपण एक आयडेंटिटी अशी घेऊन चाललोय की झिरोपासून सुरू करायची आणि मग नाव लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सो त्याच विचारांनी मी तिकडे गेलेलो. सो लोकांबरोबर कनेक्शन व्हायला त्रास नाही झाला, कारण माझा ह्युमर नेहमी काम करतो अशा वेळी. मला जरी कोणी ओळखत नसेल ना, तर मी एका रूममध्ये माझ्या ह्युमरनी, माझ्या कॉमेडीनी एक वाईब आणू शकतो ज्याच्याने लोक माझ्यावर विश्वास करतील आणि तेच पूर्ण घरात झालं. डिफिकल्ट असं प्रत्येकी मला आठवत नाही कोणाबरोबर झालं, बट तसं बोलू शकतो आरबी बरोबर झालं. बिकॉज आरबी खूप रिझर्वड होता स्टार्टिंगपासूनच, राकेश बापट. बट नंतर तो रिझर्वड का होता हे मला कळलं, कारण तो फेक वागत होता. तर मी बोललो ओके असंच आहे तर मग आपण वेगळा गेम खेळू. तर त्याप्रमाणे हळूहळू झालं. पण त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं माझं सगळ्यांबरोबरच चांगलं होतं, कुणाबरोबरच काही वाईट नव्हतं असं. बरं, रील स्टार म्हणून ऑलरेडी एक तुला चांगली ओळख मिळालेलीच होती, पण घरात केल्यानंतर एक रील स्टार म्हणून तू किती मिस केलंस हे सगळं? म्हणजे आता एक 10 आय थिंक 15-20 दिवस झाले असतील घरात. सो हे सगळं तू किती मिस केलंस? कारण अनेक वर्ष तू सातत्याने रील्स करतोय. सो आणि आता बाहेर आल्यानंतर काय प्लॅन्स आहेत? सो मिस नाही केलं मी. मला ब्रेक पाहिजे होता. हा जर ब्रेक नसता तर मला असं वाटतं मी वेडा झालो असतो, कारण मी सतत तेच करतोय 5 वर्षापासून. इव्हन तू घरात असताना सुद्धा तुझे बरेचसे रील्स हे जातच होते. एक्झॅक्टली. कारण हे बँकिंग कधी केलं होतं? सो विषय असा होता की माझ्याकडे काहीतरी 15 दिवस का 20 दिवस होते राहिलेले आणि त्याच्यात मला दिसलं की जर मी माझी लोक जे बिग बॉस नाही बघत, ज्यांना माझे कॉमेडी रील्स आवडतात, त्यांना मी असं निराश नाही ठेवू शकत. म्हणून मी ते रील्स बनवले आणि एक 50 का काहीतरी रील्स 15-20 दिवसात बनवले. दिवसाला 3-3, 4-4 असे काहीतरी करून जायचो.
सो ते करून मी सेट केलं सगळं. मग आत गेलो. मग मी आज फुल टेन्शन फ्री होतो, कारण माझी जी टीम आहे, ओमकार शिंदे, ओमकार गोसावी, हे एकदमच डेडिकेटेडली त्यांनी सगळं सांभाळलं माझं इंस्टाग्राम जे आहे ते. आणि मी जसं बोललो की मला ब्रेकची गरज होती आणि त्या ब्रेकचा मला आता फायदा झाला आहे, बिकॉज मी आता फोनपासून खूप लांब गेलो. मला आता फोन पकडायला कसं तरी होतं आहे, ह्याची मला गरज होती. आणि मला असं वाटतं की ते होतं ना की एक रिझल्ट भेटल्यानंतर परत नवीन सुरुवात होते, तशी आता नव्याने माझी कॉन्टेंटमध्ये सुरुवात परत होऊ शकते असं मला दिसतंय. सो मला असं वाटतं खूप गरजेची होती. आणि मला बिलकुल खंत नाही की फोन माझ्याकडे नव्हता आणि मला त्रास झाला, असं काही झालं नाही. बरं, असं होतं ना की आपण बरेच दिवस वेकेशनवर गेलेलो असो किंवा कुठे बाहेर गेलेलो असो, आपल्या डेस्कवरती जेव्हा आपण परत येतो तेव्हा तो कमबॅक करायला वेळ जातो. असं काही होणार आहे का आता रील्स करताना? बिलकुल नाही, कारण थँक्स टू आयुष. ॲक्च्युली आयुष असल्यामुळे मला असं व्हायचं की आम्ही तिथे रील्सच रोज बनवायचो. म्हणजे फक्त कॅमेरा 100 होते, त्याच्यातले ते आले तर आले, पण आम्ही रोज काही ना काहीतरी फालतूगिरी करून, प्राजक्ता असायची, मग कधी सचिनदा, कधी सागरदा, कधी कोणीही, आम्ही एवढी फालतूगिरी करायचो की मला असं वाटतं ती सगळी कापली. नाहीतर हा बिग बॉसचा शो कॉमेडी शो झाला असता. आम्ही रोज काही ना काहीतरी फालतूगिरी करायचो. सो तिथे सतत डोक्यात अरे ही रील आहे, हा ही रील आहे, ही कट आहे, ते सतत आत होतं. सो आता बाहेर पडून पण मला असं इझी होतं की अरे ही ह्याची रील बनवू शकतो, असं काय ब्रेक नाही बसलाय मला. ते मला गमवायचं नव्हतं माझ्या अंगातून. ते माझ्या अंगात आहे, मला ठेवायचं होतं. मला कधीच हे नाही पाहिजे होतं की अरे आता बाहेर येऊन काय करायचं, आता कळत नाही, सुचत नाही. ते मला प्रॉब्लेमच नाही. मी सॉर्टेड आहे त्या बाबतीत. बरं, मागच्या आठवड्यात आता राखीने एंट्री केली घरामध्ये, त्यानंतर काय फरक पडला घरात? सगळ्यांना छान चाव्या मारल्या तिने. ते चालल्या आणि जे नाही चालल्या त्यात मीच एक होतो. खूप प्रयत्न केला तिने, बट तिला नाही जमलं ते. बट मला असं वाटतं की तिची खूप गरज होती. त्याशिवाय शो इंटरेस्टिंग नाही बनू शकत. शो इंटरेस्टिंग झाला. लोक म्हणजे आजचा पण मी प्रोमो बघितला, त्याच्यात राखीनीच चावी मारली आहे. सो खूप छान होतं हे मला बघून. असं वाटतं की अशा शोमध्ये मी गेलो जिथे जे लोकांना पाहिजे ते भेटतंय. अनफॉर्च्युनेटली लोकांना माझा चांगुलपणा नाही पटला. अनफॉर्च्युनेटली आयुषचा चांगुलपणा नाही पटला. अनफॉर्च्युनेटली प्राजक्ता आणि सचिनजींचं पण त्यांना नाही आवडेल कदाचित. बट जर लोकांची गरजच नेगेटिव्ह कॉन्टेंट आहे, नेगेटिव्ह कॉन्टेंट, भांडण कॉन्टेंट हेच त्यांना बघायचं आहे, तर मग पॉझिटिव्ह कॉन्टेंट का समोरचे पण देणार? जर हेच चालतंय, जसं बोलतो की मी कुणाला कंप्लेंट नाही करू शकत की अरे हा फेमस का झाला आहे, 5 मिलियन आहे, हा काय काय करतो, हा चिकन लॉलीपॉप खातो 10, पण फेमस झाला आहे. मी त्याला नावं नाही ठेवू शकत, कारण लोक त्याला बघतायत. लोक त्याला वाईट बोलू दे, पण लोक बघतायत त्याला. सो मला असं वाटतं सुरुवात लोकांपासून होते, माझ्यापासून होते, तुझ्यापासून होते, सगळ्यांपासून होते की तुम्ही कन्झ्युम काय करता ह्याच्यावर. मला पण स्पाइस मसाला आवडतो, बट त्याच्यावर एक काहीतरी नोट पण पॉझिटिव्ह गेली पाहिजे ना. फक्त नेगेटिव्ह गेलं तर मग ते मला असं वाटतं की आपण कुठेतरी ॲज अ सोसायटी काहीतरी गणतंय आपलं. बरं, आतापर्यंत 6 स्पर्धक घराच्या बाहेर गेलेत. काय वाटतं की कोणावरती अन्याय झालाय का? अजून कोण यापैकी कोण असायला हवं होतं अजून घरात? राधा, ओमकार, दिव्या, अजून कोण गेलं? 3च नाही. सोनाली पाहिजे होती. मला असं वाटतं सोनाली पाहिजे होती, कारण सोनाली एक काहीतरी वेगळा फॅक्टर तिने आणलेला. राखीपेक्षा वेगळा फॅक्टर तिच्याकडे होता आणि मला मजा यायची, म्हणून मी तिच्यावर गप्पा मारायचो. आणि तिला पण आवडायचं की हा जरा वेगळा, हा मला सपोर्ट करतोय, कारण तिची पर्सनॅलिटी, मला असं वाटतं ना, पर्सनॅलिटीच्या प्रेमात मी पडतो रादर दॅन तो काय करतोय ते. आणि म्हणून मी राखीला पण बघायचो, आणि राखी मला प्रचंड आवडली की मी बोललो ही पर्सनॅलिटी मला रिलेट करते. फुल ऑफ एंटरटेनमेंटचं ती पॅकेजेस आहे. एक्झॅक्टली. आणि ती काहीही मनापासून नाही बोलत, ती फक्त बोलायला बोलते. सो जर तुम्ही ते मनावर घेतलं ना तर ती जिंकली. मी कधीच मनावर नाही घेतलं. ती खूप वाईट बोलली आहे मला, पण माझं असं होतं की माझ्याकडे रिप्लाय रेडी आहे. मग तिचं असं होतं, ए मजा नाही आ रहा है, तू जरा भडक ना मेरे पे. बोललं नाही माझं नाही होणार ते, मला नाही. ह्याच्यापेक्षा वाईट आम्ही मित्र एकमेकांना बोलतो. सो हे तर काहीच नाही. सो असं आहे. बरं, घरात फेक पर्सनॅलिटी कोणाची वाटली आणि असं वाटतं की हा व्यक्ती खरोखर वेगळा आहे आणि घरात काहीतरी वेगळं घेऊन वावरतोय? ॲज अ कंटेस्टंट मी बोलेल, बिकॉज बाहेरच्या जीवनात मी त्यांना नाही भेटलोय. बट तन्वी फेक, आरबी फेक, दीपालीताई फेक, विशाल फेक, हे फेक आहेत, बट हे गेमसाठी करतायत. विशाल जो फेकपणा करतोय तो ठीक आहे, गेमसाठी करतोय, मला त्याचा प्रॉब्लेम आहे, बिकॉज तो तोंडावर बोलून तरी करतो ॲटलिस्ट. बट आरबी आणि तन्वी जे करतायत ना, ते भलतीकडे चाललंय आणि 24 तास ते नाही बघू शकत मी. बरं, सध्या आता या आठवड्यात तुम्ही दोघे बाहेर गेलात, पण याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता स्पर्धक जायला हवं होतं असं तुला वाटतं? प्रभू, कारण नॉमिनेटेड तो होता. प्रभू गेला पाहिजे होता, बिकॉज भाऊच्या धक्क्यावर पण त्याला बोललं गेलंय की प्रभू तू दिसलाच नाहीये, तू एकाही गोष्टीमध्ये नाही दिसलाय. आणि तिथे मला ओरडलं गेलंय की तू हेच करतोय, तू तेच करतोय, म्हणजे मी दिसतोय. सो जर दिसण्याचा भाग आला, अपार्ट फ्रॉम एंटरटेनमेंट जे प्रभू नेहमी करतोय की साखर अंडी, ते आम्हाला पण बोर झालेलं.
पण तो तन्वी बरोबर आहे म्हणून तो दिसतोय म्हणून त्याला ठेवलंय हे क्लिअरली कळलं आणि मला काढलं हे मला क्लिअरली कळलं बिकॉज मी खूप जास्त खरा होतो आणि त्यांना ते पाहिजे नव्हतं म्हणून बोललो ठीक आहे म्हणजे आय रिस्पेक्ट दॅट डिसिजन असं काही हे नाही. बरं आता बिग बॉसचा प्रवास तर संपलाय पण इथून पुढे आता कोणाशी मैत्री ठेवायला आवडेल आणि बाहेर कोणासोबत आम्हाला रील्स पाहायला मिळतील बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबरोबर एक स्पर्धक तर ऑलरेडी माझ्याबरोबर आहे आम्ही हसतोच एकमेकांना बघून आयुष त्याच्यावर ऑफकोर्स रील्स बनवणार मी सोनाली बरोबर पण बनवेल कदाचित माहीत नाही बनवेल बट ती पण मला आवडते खूप बाकी जे कोण बाहेर येतील ते त्यांच्यावर मी बनवेलच मी सिलेक्टिव्ह आहे त्या बाबतीत मला कोण वाटतं की हा जो करत होता हा गेमसाठी करत होता सो मी ते रिस्पेक्ट करतो ते गेमसाठी करत होते बाहेर ते तसे नसतात हे मला माहिती आहे बट काय माहिती कदाचित तो व्यक्ती खरंच तसा पण बाहेर असेल म्हणून मी तो रिस्क आता नाही घेऊ शकत बट प्राजक्ताबरोबर करेल सचिनजींबरोबर करेल आमचं तर ऑलरेडी ठरलं की बाहेर जाऊन आपल्याला हे करायचं आहे सो मी त्या तयारीत आहे बघू आता बाहेर पडल्यानंतरच कळेल. बरं आता एक शेवटचा प्रश्न आता बिग बॉस सारखा शो झालाय रियालिटी शो पुढे अजून कोणते शोज करायला आवडतील किंवा मूवीज सिरीज असे यामध्ये सुद्धा स्वतःला एक्सप्लोर करायला सो ह्याच्यानंतर माझी एक फिल्म येते मराठी Okay. तो खूप मोठा बँगर असणार आहे त्याची वाट बघा आणि IPL आहे T20 वर्ल्ड कप आहे ह्या सगळ्या गोष्टी जे मी करतो ते आहेच बट आता मी खूप जास्त इंटरेस्टेड आहे बिग बॉस हिंदी करायला ओके कारण मला असं वाटतं की तिकडे जो इकडे मराठीमध्ये जो एक प्रॉब्लेम मला असं वाटला ना की कुणाला काय बोललं की जर आता तू मला वेडी बोलली तर मी बोलेल की म्हणजे तू जर मला बोलली की अरे तू वेडा आहेस रे तर मी बोलेल हां ठीक आहे मग पण त्या वेड्यावर पण त्या बिग बॉसच्या घरात बोललं जातं की अरे मेंटल हेल्थवर गेले आणि तुम्ही मी बोललो एवढं करायची गरज नाही यार आणि जिथे मी जरा हिंदी बघतो की हिंदीमध्ये काय काय बोललं जातं तर मला असं होतं की भाई माझ्यासाठी रिप्लाय रेडी आहेत मला माहिती आहे जर तू मला काही बोल तू मला घाण कुत्रा बोल किंवा काही बोल माझ्याकडे मी हे नाही करणार तू कुत्रा कसा बोलला मला मी हे नाही बोलणार मी चांगला रिप्लाय देईल त्याच्यावर सो असं मला वाटतं की ते ओपन असणं गरजेचं आहे म्हणून कधी कधी कंटेस्टंटना आत असे दाबलेले असतात की अरे बाबा हिला काय बोलू वेडा बोलू का काय फालतू बोललं तरी हे फालतू बोलू नकोस अरे म्हणजे तुम्ही काय ट्रिगर कशावर होत आहे ट्रिगरचे पॉईंट तुमचे एक्स्ट्रीम पाहिजे की शिवी दिली आईवर शिवी दिली बहिणीवर शिवी दिली तेव्हा ट्रिगर हो हे बरोबर आहे पण हे तुम्ही कोणत्या ह्याच्यावर ट्रिगर होते मला पटलंच नाही मी बोललो ठीक आहे तुमचे ट्रिगर पॉईंट्स खूप छोटे आहेत किंवा तुम्ही मुद्दामून फेक करतायत ते माझे ट्रिगर पॉईंट जवळपास पण तुम्ही आणू नाही शकत काय ते सो आय वॉज व्हेरी हॅपी सो तुझा सिनेमा येतोय त्यासाठी सुद्धा तुला खूप खूप Thank you. शुभेच्छा Thank you. आणि तू लवकरच एक स्टोरी सुद्धा टाकली होतीस आणि त्याचा सुद्धा खुलासा करणार आहेस So लवकरच आम्ही ते त्याची- यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसेल आणि मी सगळ्यांचे पत्ते खोलत जाईल जे आज बिग बॉस मराठीमध्ये आहे म्हणून मी बोललेलो की माझा बिग बॉसचा प्रवास लोकांना असं वाटतं की अरे काय आता झालं आपण बाहेर आलो पण मला असं वाटतं की जोपर्यंत एंडपर्यंत आपण आपल्या लोकांना सपोर्ट नाही करत जे सचिनजी आणि प्राजक्ता आहे तोपर्यंत मी सोडणार नाही तो गेम तोपर्यंत मी इथून जे काय करता येईल त्यांच्यासाठी ते करेल आणि सगळ्यांचे मुखवटे तुमच्यासमोर ओपन करेल बिकॉज 24 तासात मला माहिती आहे काय झालेलं आहे तुम्हाला नाही माहिती आणि आता जे पुढचे एपिसोड शूट्स होतील त्याच्यात पण मला कळेल की 24 तासात काय झालं आहे बिकॉज मी एक अंदाज बांधू शकतो की कसा कोणी कुणाला मॅन्युप्युलेट केलं ते कळून येईल आता सो या सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप शुभेच्छा Thank you. अँड थँक्यू सो मच थँक्यू सो मच